नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 23 फेब्रुवारी 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? रेखा गुप्ता दिल्लीच्या कितव्या महिला मुख्यमंत्री बनलेल्या आहेत? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक डी या ठिकाणी चौथ्या क्रमांकाच्या मुख्यमंत्री बनलेल्या आहेत, महिला मुख्यमंत्री बनलेल्या आहेत. नाव आहे रेखा गुप्ता. 2-3 पॉइंट आहेत ते लिहून घ्या. 27 वर्षाच्या नंतर भाजपाचे दिल्लीमध्ये सरकार बनलेले आहे. नवी दिल्लीतील या 9व्या क्रमांकाच्या मुख्यमंत्री बनलेल्या आहेत, परंतु कितव्या महिला मुख्यमंत्री म्हटलं तर चौथ्या क्रमांकाच्या. यांचा मतदारसंघाचं नाव आहे शालिमार बाग. या ठिकाणी याच्या अगोदरचे 3 महिला मुख्यमंत्री कोण होत्या? तर पहिल्या होत्या सुषमा स्वराज, दुसऱ्या होत्या शीला दीक्षित आणि तिसऱ्या होत्या अतिशी मार्लेना आणि चौथ्या कोण बनल्या आहेत? रेखा गुप्ताजी. ठीक आहे, आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? फेब्रुवारी 2025 मध्ये कोणत्या 2 देशांनी लिथियमचा शोध आणि गुंतवणुकीमध्ये सहकार्य करण्यासाठी सामंजस्य करार केलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक ए आपला प्यारा भारत देश आणि पर्याय क्रमांक बी अर्जेंटिना. बरोबर, तर भारत आणि अर्जेंटिना या 2 देशांनी या ठिकाणी लिथियम शोध आणि गुंतवणुकीमध्ये सहकार्य याच्यासाठी सामंजस्य करार केलेला आहे. याच्या मागचा उद्देश काय आहे ते लिहून घ्या. गंभीर खनिज संसाधन विकासाला चालना देणे, या सहकार्यामुळे लिथियमच्या शोधाला गती मिळणे, संसाधनांची सुरक्षा वाढवणे आणि भारतीय कंपन्यांसाठी गुंतवणुकीच्या संधी निर्माण करणे हा याच्या मागच्या या ठिकाणी मेन पर्पज आहे. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही भारत आणि अर्जेंटिना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे. योजनेचं नाव लिहून घ्या. दुलारी कन्या योजना. लक्षात घ्या, कन्या या शब्दावरून तुम्हाला लक्षात आलं पाहिजे ही जी काही योजना आहे ती महिलांसाठी आहे, मुलींसाठी आहे. क्लिअर? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 3-4 पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या. ही योजना मुलींच्यासाठी आहे. या जन्मासाठी मुदत ठेव 20,000 रुपयावरून 30,000 रुपये करण्यात आलेली आहे. मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी या योजनेचा या ठिकाणी उद्देश आहे. तसेच या योजनेचा उद्देश महिला शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि राज्यभरातील मुलींचे आरोग्य सुधारणे हा देखील याच्या मागचा उद्देश आहे. तर पर्याय क्रमांक सी अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. अरुणाचल प्रदेश. लगेच याच्याबद्दल रिव्हिजन टाकूया. स्थापना झाली 20 फेब्रुवारी 1987 ला. मुख्यमंत्री आहेत प्रेमा खांडू, राज्यपाल आहेत कैवल्य त्रिविक्रम पारनाईक आणि राजधानी आहे इटानगर. या ठिकाणी 2 महत्त्वाचे धरण आहेत, रंगनाडी आणि सुबानसिरी. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, मौलिंग आणि नामदाफा. आणि 4 महत्त्वाचे नृत्य प्रकार आहेत, बुइया, चलो, वांचो आणि पोनो. पाहूया पुढचा प्रश्न. IALA म्हणजेच काय? इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ मरीन एड्स टू नेव्हिगेशन अँड लाईट हाऊस अथॉरिटीज. बरोबर, या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सागरी नेव्हिगेशन संघटना असं म्हटलं तरी काय हरकत नाही. त्याच्या उपाध्यक्षपदी कोणत्या देशाची निवड झालेली आहे? तर पर्याय क्रमांक बी फॉर आपला भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. एक पॉइंट लिहून घ्या. भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे सचिव के रामचंद्रन यांनी केलं आहे. पहिली महासभा 18 ते 21 फेब्रुवारी दरम्यान सिंगापूर या ठिकाणी झाली. हे जे काही IALA आहे ही जी काही संघटना आहे आंतरराष्ट्रीय सागरी नेव्हिगेशन संघटना, याची स्थापना 1957 ला झाली आणि ही संघटना जगभरातील नेव्हिगेशनसाठी सागरी मदत समन्वयित करण्याची जबाबदारी सांभाळत असते. तर पर्याय क्रमांक बी भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. भारताची उपाध्यक्षपदी निवड या ठिकाणी करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न. कालबाह्य औषधांची विल्हेवाट लावण्यासाठी केरळ सरकारने कोणता प्रकल्प सुरू केलेला आहे? कालबाह्य म्हणजेच काय? एक्सपायर्ड नावाचे जे काही मेडिसिन असतात, एक्सपायर्ड झालेले मेडिसिन. बरोबर, एक्सपायर्ड नावाचे नाही, एक्सपायर झालेले मेडिसिन्स, कालबाह्य झालेले जे काही औषध आहेत त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी केरळ राज्य सरकारने पर्याय क्रमांक ए एन प्राऊड नावाचं या ठिकाणी प्रकल्प इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे. याच्या मागचा उद्देश काय ते लिहून घ्या.
बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट प्रोटोकॉलचे पालन करून पर्यावरण प्रदूषण आणि आरोग्य धोके रोखणे हा या प्रकल्पाचा मागचा उद्देश आहे. दुसरा पॉइंट, केरळच्या औषध नियंत्रण विभागाने कालबाह्य एक्सपायर झालेल्या औषधाचे संकलन आणि विल्हेवाट लावण्यासाठी एन प्राऊड नावाचं या ठिकाणी इनिशिएटिव्ह सुरू केलेलं आहे. कोणत्या राज्याने? केरळ. लगेच केरळबद्दल रिव्हिजन टाकूया. या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 ला झाली. मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन, राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर आणि राजधानी आहे तिरुवनंतपुरम. 6 महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत: इरविकुलम, मठिकेतन, अनमुडी, पामबदुम, पेरियार आणि सायलेंट व्हॅली. आणि 4 महत्वाचे धरण आहेत: इडुक्की, मालमपुजा, पेची आणि कुंडाळा. पाहूया पुढचा प्रश्न. टाइम वुमन ऑफ द इयर 2024 मध्ये भारताच्या टिंबटिंब या महिलांना या ठिकाणी गौरव करण्यात आलेला आहे. या महिलांचा तर पर्याय क्रमांक सी 5व्या नंबरचं योग्य उत्तर आहे. पूर्णिमा देवी बर्मन असं त्यांचं नाव आहे. टाइम वुमन ऑफ द इयर 2024 मध्ये भारताच्या पूर्णिमा देवी बर्मन यांचा या ठिकाणी गौरव करण्यात आलेला आहे. या एकमेव भारतीय महिला ठरलेल्या आहेत, त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. एक पॉइंट लिहून घ्या. अजून एका भारतीय जीवशास्त्रज्ञ आणि वन्यजीव संरक्षकाला टाइम मॅगझिनने या वर्षीच्या वुमन ऑफ द इयर मध्ये नाव दिलेले आहे, ज्यात एका चांगल्या अधिक समान जगासाठी काम करणाऱ्या असामान्य नेत्यांचा सन्मान केला जातो या क्षेत्रामध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न. गुगलने आपला सर्वात मोठा कॅम्पस कोणत्या राज्यामध्ये सुरू केलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर कर्नाटक राज्याच्या अंतर्गत बेंगलोर या ठिकाणी गुगलने सर्वात मोठा बिगेस्ट कॅम्पस या ठिकाणी सुरू केलेला आहे गुगलने. पर्याय क्रमांक सी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या राज्याचं बद्दल लगेच आपण रिव्हिजन टाकूया. राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 ला झाली. मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या, राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत आणि राजधानी आहे बेंगलुरू. 4 महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत: बांदीपूर, कुद्रेमुख, अंशी आणि बॅनरघट्टा. आणि 5 महत्वाचे धरण आहेत: तुंगभद्रा, कद्रा, अलमाटी, कृष्णाराजा आणि नारायणपूर. पुढचा प्रश्न. जेव्हलिन अँटी टँक गाइडेड क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केलेलं आहे, डेव्हलप केलेलं आहे? तर पर्याय क्रमांक बी USA युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर या ठिकाणी जेव्हलिन अँटी टँक गाइडेड मिसाईल म्हणजे क्षेपणास्त्र या ठिकाणी या देशाने विकसित केलेलं आहे. पुढचा प्रश्न. व्यवसाय वाढवण्यासाठी कोणत्या कंपनीने नगेट नावाचं एक AI पॉवर प्लॅटफॉर्म सादर केलेलं आहे? तर पर्याय क्रमांक ए झोमॅटो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर जे काही सेल्स आहे, सेल्समध्ये इन्क्रीमेंट येण्यासाठी, सेल्स वाढवण्यासाठी, व्यवसाय बूस्ट करण्यासाठी या कंपनीने नगेट नावाचं एक AI पॉवर प्लॅटफॉर्म सादर केलेलं आहे. AI फुल फॉर्म काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मराठीमध्ये म्हणता येईल कृत्रिम बुद्धिमत्ता. पुढचा प्रश्न क्रमांक 9. ग्रोक GROK ग्रोक 3 हा जो काही चॅटबॉट आहे, ज्याला जगातील सर्वात स्मार्ट AI म्हणून ओळखलं जातं, तो कोणत्या कंपनीने या ठिकाणी लॉन्च केलेला आहे? तर XI असं याचं नाव ठेवण्यात आलं आहे. याच्यावरून तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल. पर्याय क्रमांक डी XAI या कंपनीने या ठिकाणी हे लॉन्च केलेलं आहे. पुढचा प्रश्न. भारतातील पहिला व्हर्टिकल बायफेशियल सोलार प्लांट कोठे बसवण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी ओखला विहार मेट्रो स्टेशन या ठिकाणी भारतातील पहिला व्हर्टिकल बायफेशियल सोलार प्लांट बसवण्यात आलेला आहे. कोणाच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं? तर गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं. 50 किलोवॅट क्षमतेचा सोलार प्लांट दोन्ही बाजूंनी सूर्यप्रकाश टिपण्यासाठी डिझाईन केलेल्या फेशियल म्हणजेच या ठिकाणी ड्युअल फेशियल पॅनलसह सुसज्ज आहे. यामुळे सौर ऊर्जा प्रकल्पाची ऊर्जा निर्मिती कार्यक्षमता वाढेल या उद्देशाने या ठिकाणी हा बसवण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न. भारतातील पहिले खाजगी सुपरसॉनिक रामजेट इंजिन ज्याचं नाव आहे तेज TEZZ तेज कोणी लॉन्च केलेला आहे? तर पर्याय क्रमांक बी हायप्रिक्स बरोबर. तर यांनी या ठिकाणी भारतातील पहिले खाजगी सुपरसॉनिक रामजेट इंजिन TEZZ तेज या ठिकाणी लॉन्च केलेला आहे. एक पॉइंट लिहून घ्या. याचा मागचा उद्देश काय आहे? तर संरक्षण तंत्रज्ञानामध्ये भारताच्या आत्मनिर्भरतेला चालना देणे आणि परदेशी संरक्षण तंत्रज्ञानावरील अवलंबित्व कमी करणे हा या डेव्हलपमेंटच्या मागचा मेन पर्पज आहे. शेवटचा प्रश्न. भविष्यातील ब्रँड इंडेक्स 2024 मध्ये रिलायन्सने जागतिक स्तरावरती कोणते स्थान प्राप्त केलेले आहे? तर पर्याय क्रमांक ए दुसरे स्थान प्राप्त केलेले आहे. सेकंड रँक या ठिकाणी कमवलेली आहे. मग पहिल्या क्रमांकावरती आहे सॅमसंग साऊथ कोरियाची, दुसऱ्या क्रमांकावरती आहे रिलायन्स इंडस्ट्री भारताची आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे ॲपल अमेरिकेची.
क्लिअर? सर्व गोष्टी लक्षात आल्या? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखर यांना कोणत्या देशाचा मानद नाईटहूड प्रदान या ठिकाणी करण्यात आलेला आहे? फ्रान्स, UK, अमेरिका की ब्राझील? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. लगेच काय करूया, फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस, 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस, 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस, 7 फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस, 10 फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस, 11 फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस, 12 फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस, 13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती, 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार, 20 फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस, 21 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस, 24 फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस, 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक NGO दिवस आणि 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस. क्लिअर?